आता पुन्हा एकदा जाऊया दादरच्या आंदोलनामध्ये। इथे शिवाजी पार्क इथे खूप मोठ्या प्रमाणावरती सध्या तरुणाई जमलेली आहे आणि आदित्य ठाकरे आणि शिवाय अमित ठाकरे यांच्या सोबत इथे मोठ्या प्रमाणावरती निषेध केला जातोय। संजय राऊत सुद्धा, खासदार संजय राऊत शिवसेना ठाकरे पक्षाचे देखील इथे पोहोचलेले आहेत आणि इथे अनेक तरुण जमलेले आहेत। मगाशी आपल्या प्रतिनिधींनी एका तरुणाशी संवाद साधलेला असताना त्याच्या हातामध्ये संविधानाची प्रतही होती आणि त्याने आपल्या अपेक्षा बोलून दाखवल्या। अजूनही तरुणाई केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती ठाम आहे आणि त्याच वेळेला आपण गेले काही दिवस सातत्याने महाराष्ट्रातली अनेक नेते मंडळी जंतर मंतरवरती जाऊन अभिजित दिपके आणि सीजेपीच्या आंदोलनकर्त्यांची भेट घेताना पाहतोय। आज रोहित पवार इथे पोहोचलेले आहेत आणि ते चर्चा करतायत आंदोलनकर्त्यांशी। आज सीजेपीचे दोन महत्त्वाचे प्रतिनिधी आणि त्याचबरोबर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग आणि जेपी नड्डा यांच्यामध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली। 3 महत्त्वाच्या मागण्या सीजेपीने त्यांच्या समोर ठेवलेल्या होत्या। त्यातल्या 2 मागण्यांना सरकारने तत्वतः मान्यता दिलेली आहे, परंतु तिसरी मागणी जी आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, या संदर्भात सरकारने दुपारी उद्या 3:30 पर्यंतची वेळ मागून घेतलेली आहे। परंतु त्यानंतर पुन्हा एकदा अभिजित दिपके यांनी जंतर मंतरवरती जाऊन सर्वांसमक्ष धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे आणि तो घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही अशा पद्धतीचा पुनरुच्चार केलेला होता। आता आपण शिवाजी पार्कची दृश्य पाहतोय। इथे खासदार संजय राऊत पोहोचलेले आहेत, त्याचबरोबर आमदार महेश सावंत सुद्धा त्यांच्या सोबतीला आहेत। उद्या सुद्धा ठाकरे बंधूंच्या प्रतिनिधित्वामध्ये मोठं आंदोलन मुंबईमध्ये होणार आहे। त्याला काँग्रेसने सुद्धा पाठिंबा जाहीर केलेला आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांना सांगितलेलं आहे की काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते नेते या आंदोलनामध्ये सहभागी होतील। शिवाजी पार्कपासून सिद्धिविनायकापर्यंत हा मोर्चा निघेल असं सांगण्यात येत आहे। अर्थात याचे अजून तपशील माध्यमांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत। काल पत्रकार परिषद घेत दोन्ही ठाकरे बंधूंनी प्रचंड कडक शब्दामध्ये जो लाठीमार झाला, जी हिंसा झाली दिल्लीमध्ये, त्याचा निषेध केलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आंदोलनांची एक मोठी साखळी, एक श्रृंखला पाहायला मिळते। आजचं हे आंदोलन शिवाजी पार्कात। ओके, मोदी जी करप्शन करते हैं फिर कॉकरोचेस से डरते हैं, सही लगा? जब जब मोदी जी करप्शन करते हैं, जब जब मोदी जी करप्शन करते हैं, और दूसरा यहां पे भी किसी ने एक धरना दिया था, सबके धरने दूंगा मैं आज। बताओ, धर्मेंद्र प्रधान, ओ धर्मेंद्र प्रधान वीक है तभी तो, धर्मेंद्र प्रधान वीक है तभी तो पेपर, धर्मेंद्र प्रधान वीक है, धर्मेंद्र प्रधान वीक है, धर्मेंद्र प्रधान वीक है, एजुकेशन मिनिस्टर वीक है, एजुकेशन मिनिस्टर वीक है, एजुकेशन मिनिस्टर वीक है, रिजाइन दो, 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 रिजाइन दो। भारत माता की वंदे 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 वंदे। वॉल्यूम प्लीज। वो बूंदे लाल लहू की, ये सब तू मिला मिला ले, फिर रंग तू खिला खिला ले, ये सब तू मिला मिला ले, फिर रंग तू खिला खिला ले। आपले प्रतिनिधी अजय माने सध्या शिवाजी पार्कात आहेत। अजय, या आंदोलनामध्ये सातत्याने एक वेगळेपण दिसून आलंय। जेनझी आंदोलन थोड्या याच कारणासाठी त्याला म्हटलं गेलंय की एक तरुणाईची वेगळी ऊर्जा आणि एका वेगळ्या स्टाईलमध्ये आंदोलन होते। आत्ताही तसंच दिसतंय, काय वेगळं दिसतंय आंदोलनात सध्या? आताही आपण जर पाहिलं त्याच जोरदार पद्धतीने आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं एक पोस्टर तुम्ही घेऊन आले, काय तुला सांगायचं याच्यातून? या पोस्टर मधून तुला काय सांगायचं आहे? सांगायचं आहे मला हे सांगायचं आहे की इफ यू आर रनिंग द गवर्नमेंट यू शुड होल्ड अकाउंटेबिलिटी। अगर अकाउंटेबिलिटी नहीं होगी तो वाई यू रनिंग द गवर्नमेंट है, एंड स्पेशली एजुकेशन सिस्टम, स्पेशली द यूथ, द अपकमिंग यूथ।
तर या सगळ्यात आपण जर पाहिलं तर आता या ठिकाणी जे असलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की जसं तू म्हटली की हे आंदोलन वेगळं वाटतंय, तर हे आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने केलं जात आहे. विशेष म्हणजे की फक्त आणि फक्त ठाकरेंच्या शिवसेनेतून हे आंदोलन जर असलं तरी कुठल्याही पक्षाचा झेंडा आजच्या आंदोलनात पाहायला मिळत नाही. फक्त आणि फक्त नक्कीच अजय, आता सध्या तिकडे आवाज इतका जास्त आहे तरुणाईचा आणि गाण्यांचा सुद्धा की तुझा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. पुन्हा आम्ही शिवाजी पार्कला येऊच.